देवळी पोलिसांची अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई. 24 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त. देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कापडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून अवैध दारू विक्रेते, गावठी मोहा दारू गाळणारे आणि जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 26 मे ते 31 मे दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत दारूबंदी कायद्यान्वये 23 गुन्हे दाखल करून 20,72,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वायगाव, देवळी, अंधोरी परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 3 गुन्हे नोंदवण्यात आले असून 1,49,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध तडीपारची कारवाई सुरू असून 5 प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. यापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या 2 व्यक्तींवरही पोलिसांची सतत नजर आहे. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.